HSG केलं आणि HSG वर ट्यूब ब्लॉक आलेला आहे. आता बेसिकली HSG ही फार बेसिक इन्व्हेस्टिगेशन असते, ज्याच्यामध्ये आपण ट्यूब्स ब्लॉक आहेत का नाही हे पाहतो आणि सोबतच युट्रसचा शेप वगैरे कॅव्हिटी व्यवस्थित आहे का नाही हे पाहिलं जातं. आता HSG मध्ये ट्यूब ब्लॉक येण्याचं बऱ्याचदा फॉल्सली पॉझिटिव्ह पण येऊ शकतं, ज्याला आपण म्हणतो की जेव्हा आपण डाय पुश करतो तेव्हा ज्या फॅलोपियन ट्यूब्स असतात त्या सडनली स्पाझम मध्ये जातात. जसं आपल्या पाठीवर आपण थंड पाणी टाकले की आपलं श्रगिंग होतं, तसंच त्या ट्यूब्स स्पाझम मध्ये जातात आणि HSG वर फॉल्सली ब्लॉक येतात. तर मग असं झालं तर काय करायचं? काही करायचं नाही. बऱ्याचशा पेशंटमध्ये या पेशंटला जेव्हा आपण रिपीट HSG करतो विथ काउन्सिलिंग थोडंसं एक्सप्लेन करून, तेव्हा त्या ट्यूब्स नॉर्मल दिसतात आपल्याला. किंवा नेक्स्ट स्टेप असते लॅप्रोस्कोपी. लॅप्रोस्कोपीमध्ये बऱ्याचदा या ट्यूब्स नॉर्मल ओपन अप दिसतात, कारण पेशंट अंडर अॅनेस्थेशिया असतो. त्यामुळे HSG वर ब्लॉक आलं तर बिलकुल घाबरून जाऊ नका आणि तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.